नमस्कार मैत्रिणींनो, मी वैष्णवी गोरे, द व्हॉइस दॅट चेंज लाईव्स या चॅनलमध्ये आपले स्वागत करते. द व्हॉइस या चॅनलमार्फत आपण घेऊन आलो आहोत नवदुर्गा सिरीज. तर आजची नवदुर्गा आहे काजल चांदगुडे. तर काजल मॅडम गेले 15 वर्ष ब्युटी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत आणि ब्युटी डाऊन नावाचं सॅलॉन आणि अकॅडमी त्या हडपसर पुणे येथे रन करतात. तर आपण आज त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि पाहूया त्यांचा प्रवास. नमस्कार मॅडम, द व्हॉइस मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. मॅडम, तुमचं एज्युकेशन कुठे झालं आणि तुम्ही स्पेशलायझेशन कशात केलंय? बेसिकली माझं एज्युकेशन तर आपलं SP कॉलेजलाच झालंय पुण्यामध्येच. MSc केमिस्ट्रीमध्ये मी एज्युकेशन अच्छा. केलेलं आहे. स्पेशलायझेशन केमिस्ट्री हा सब्जेक्ट आहे. तो आमचा बाय चान्स मला सायन्स शिकायचं होतं म्हणून मी ते चूज केलं होतं आणि कुठेतरी जॉब करायचा होता. दॅट्स वाईज आमचं असं चॉईस होतं. केमिस्ट्रीला जास्त डिमांड येईल, फार्मसीला जास्त डिमांड येईल. सो केमिस्ट्री आम्ही मी सिलेक्ट केलं होतं त्याच्यासाठी. त्यानंतर तुम्ही त्याच फील्डमध्ये जॉब न करता दुसरीकडे करिअर हा निवडलं? ऍक्च्युली हा माझा टर्निंग पॉइंट झाला की आपण टर्निंग पॉइंटच म्हणू शकतो. कारण की मी जॉबचे रिझ्यूम सोडले होते की माझं आणि लास्ट इयरला पीजीच्या मी लास्ट इयरला असतानाच माझं लग्न झालं. सो मला पीजी लास्ट इयर लग्नानंतर करावं लागलं. नंतर मी रिझ्यूम सोडून दिले होते लास्ट इयर झालं की अरे हा आपल्याला जॉब करायचा आहे. कारण माझं सगळं बॅकग्राऊंड हे जॉब बेसिसच आहे. म्हणजे माझ्या सासरचे खूप म्हणजे सगळेच लोक जॉब करतात आणि चांगल्या चांगल्या पोस्टला ते जॉब करतात. सो त्यांचं असं म्हणणं होतं की हिचं पण रिझ्यूम आपण टाकून देऊ जॉबसाठी. पण मग काही फॅमिली प्लॅनिंग आणि ह्या गोष्टींमध्ये थोडासा वेळ गेला आणि मग मिस्टर म्हटले की अरे तू जॉब करू नको, मी जॉब करतोय तर तू बिझनेस सुरू करूयात आपण काहीतरी. आणि अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी अशी होती की माझे आई वडिलांचे म्हणजे माझं माहेरचं बॅकग्राऊंड सगळं बिझनेसचं बॅकग्राऊंड आहे. दॅट्स वाईज मला ते जरा सोपं गेलं. म्हणजे मला कुठेतरी वेळ भेटला आणि मी पटकन पुढे ग्रो झाले. सो मला तो बॅकग्राऊंड छान भेटला. सपोर्ट आणि हस्बंडचा पण सपोर्ट होता? येस, ऑब्विसली तो तर आहेच. हजबंड, मदर इन लॉ, माझी मुलंही मला खूप सपोर्ट करतात. सो तो सपोर्ट आहेच. छान. तर आपल्या इन्स्टिट्यूटची सुरुवात कशी झाली? ऍक्च्युली इन्स्टिट्यूटची सुरुवात ही सलॉन पासून झाली. म्हणजे अच्छा. माझी ताई आहे, मोठी बहीण आहे. ओके. तर तिने एक पार्लरचा कोर्स केला होता. सो तिचा पार्लरचा कोर्स त्यावेळेस 15 वर्षांपूर्वी फक्त ॲब्रोज आणि वॅक्सिंग किंवा हेअर कट स्ट्रेट करणं एवढ्याच मोस्टली सर्व्हिसेस चालायच्या. सो तिने ते शिकून घेतल्या होत्या कारण तिच्याकडे कला जास्त चांगली आहे. सो तिने ते शिकून घेतलं होतं. ती शिकल्यानंतर मग माझे मिस्टर म्हटले ती त्या सलॉन चालवतील म्हणजे माझी सिस्टर आणि तू कॉस्मेटिक सेल कर. कारण मला ह्याचं बॅकग्राऊंड काहीच नव्हतं, सलॉनचा कुठला कोर्स केला आणि मला हे फील्ड अजिबात आवडत नव्हतं. म्हणजे माझ्या स्वतःच्या ॲब्रोज मी माझ्या लग्नामध्ये केल्या होत्या. सो मला ह्याची क्रेज नव्हती किंवा काही. माझ्या आता कॉलेजच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या बोलताना अरे तू तर अशी वाटतच नव्हती की तू ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकशील. पण मग मला ह्याची आवड नसतानाही मी जस्ट कॉस्मेटिक सेलिंगसाठी गेले आणि केमिस्ट्रीचा बेस मला खरंच खूप महत्वाचा म्हणजे चांगला रिस्पॉन्स त्यांनी दिला की अरे सपोर्ट केला त्यांनी की इन्ग्रेडियंट मला वाचायला यायला लागले. देन क्लायंटच्या स्किन मला कळायला लागल्या. त्याच्यासाठी काय इन्ग्रेडियंट म्हणजे योग्य आहे आणि कुठलं चूज करायचं किंवा साईड इफेक्ट काय काय आहेत. सो मला थोडं कम्युनिकेशन स्किल तिथं मिळालं की बाबा अरे आपण बोलू शकतो. पण नंतर मग असं वाटलं की अरे हा बिझनेस थोडा छोट्या लेवलवरती होतोय, आपण थोडं एक्सपांड करू शकतो. जसं मी म्हटलं वडिलोपार्जित जे गट्स होते की अरे हा आपल्याला इथं नाही थांबायचं, कुठंतरी जायचंय पुढे अजून. सो मी एज्युकेशनसाठी मी स्वतः खूप फिरले. त्याच्यामुळे मला असं वाटलं की अरे माझ्यासारख्या खूप मुली अशा असतील की ह्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना करिअर करायचंय पण त्यांना वेच नाही भेटत आहे. सो मग मी सलॉन चालवता चालवता असं विचार केला की अरे मी इंटरनॅशनल वरून परत बेसिक कोर्सवर आली आहे. सो असा जो माझा एक उतार झाला म्हणजे लोक खालून चढतात मी वरून खाली आले परत. म्हणजे मी कुठे इथे कोर्स कर. मग त्यावेळेस असं काय असायचं पार्लरमध्ये कोर्सेस शिकवले जायचे. म्हणजे एखादं पार्लर असेल बेसिक पार्लर असेल तर त्या मॅमचा खूप एक्सपिरियन्स असेल तर तिथं काय करायचं ते शिकवायचे. मग ते काय शिकवायचे की वॅक्सिंग कसं करायचं, थ्रेड कसा चालवायचा किंवा क्लीनअप कसं करायचं. अगदी बेसिक. पण त्या क्लीनअप मागची हिस्ट्री त्या काही सांगायच्या नाही. कुठले प्रोडक्ट वापरले किंवा फेशियल कोणाला करायचं असतं किंवा हायजीन अजिबात मेंटेन कुठल्याच सलॉन मध्ये हायजीन मेंटेन नसायचं. सो मला असं वाटलं की अरे नाही मग मी तो क्लास सोडून द्यायचे की नाही तो हा आपल्यासाठी नाहीये. सो कारण आपण घरात किती स्वच्छ असतो की मग आपण दुसऱ्यांना सर्व्हिस देतो तर आपण असं नाही केलं पाहिजे. सो माझे असे खूप क्लास सुटले गेले
तर मग नंतर मी काही इन्स्टिट्यूट शोधले. मला असं वाटलं की अरे कोर्सेस हे इन्स्टिट्यूट मध्येच केले पाहिजे. बरोबर. म्हणून मग मी थोडे इन्स्टिट्यूट सर्च केले. पण तिथेही मला गाईडलाईन, कारण मार्केट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट असतील ते काय करतात तेच सजेस्ट करतात कोर्सेस. पण माझ्याकडे एवढं नॉलेज नव्हतं की बाबा, म्हणजे माझा कॉन्फिडन्सही तेवढा नव्हता की मी पटकन बाहेर पडून बोलू शकेल असं. पण मी मग इंटरनॅशनल केला, स्वित्झर्लंड बेस मी डायरेक्ट सिडस्को कोर्स केला. तो कोर्स झाल्यानंतर काय झालं की अरे नंतर मला कळालं की अरे मुलींना शिकवण्यासाठी हे नाही लागत आहे. जर मला स्टुडंटला शिकवायचं असेल तर मला खूप बेसिक गोष्टी आधी चांगल्या शिकाव्या लागतील. मग मी परत बेसिकचे सगळे कोर्सेस चांगल्या ठिकाणी केले की जे मला थिअरी क्लिअर असेल, आणि मग मी स्वतः डेव्हलप केलं. मग मी कुठं प्रॅक्टिकल जास्त असं शिकलं गेलं नाही. मग मी स्वतः डेव्हलप केलं की अरे हा हे असं आहे, बॅकग्राऊंड माहिती आपल्याला, सो तो आपण असा कोर्स जनरेट करू शकतो. सो माझं क्रिएशन मग मी काय केलं, मग मला सलॉन मध्ये जेव्हा यायचे म्हणायच्या का तू शिकवतेस का, कारण मी माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं होतं, कन्सल्टेशन मी क्लायंटला चांगलं करायचे ना, तर त्यांना असं वाटायचं हे खूप हुशार आहे. ऍक्च्युली होते, म्हणजे मी डीप करून घ्यायचे. सो पण त्यांना असं वाटायचं की अरे हा ही शिकवू शकते. मग मी मुलींना जेव्हा शिकवायला लागले ना, तेव्हा मी खूप आतमधून शिकवायचे की अरे मी जेवढी, म्हणजे माझी जेवढी धावपळ झाली आहे, पैसे माझे खूप पण सपोर्ट असा होता की मी कॉस्मेटिकचा बिझनेस, तो मला सपोर्ट करत होता. घरातून मला पैसे नव्हते, म्हणजे माझं घराचं बॅकग्राऊंड पण असं एवढं नव्हतं की मी खूप सारे लाखांवरती पैसे एज्युकेशनसाठी हे करू शकते. सो मला, आणि मी हे घरी कधी विचारलं नाही मला कुठला कोर्स करायचा आहे किंवा मला कुठल्या कोर्ससाठी हवंय, किंवा मी सांगत पण नव्हते की मला हे केल्यावरती मला हा, कारण त्यांचं बॅकग्राऊंड ते नव्हतंच ना. सो त्यांना सांगून कळणार काय. सो मी परस काय करायचे, माझं गोल्ड बँकेत ठेवून टाकायचे आणि मग ती फी पैसे भरायचे आणि मग थोडं थोडं जनरेट करून मी ते गोल्ड सोडून आणायचे. आणि मग पण ते एज्युकेशनचा बेस माझ्याकडे खूप चांगला, म्हणजे माझ्याकडे ज्ञानाचा गाभा येत, आपण म्हणतो ना की ते तयार होतोय बाबा यांच्याकडे. सो साठा तयार झाला माझ्याकडे खूप. आणि मग तो साठ्यातून मी असं केलं की अरे आसपासचे, मी हडपसरच्या एरियामध्ये आमचं सलॉन अकॅडमी आहे. सो हडपसर सारख्या ठिकाणी खूप आउटसाइड आहे ऍक्च्युली ते, आता डेव्हलप झालेलं आहे, आणि त्याला गावं खूप अटॅच आहेत छोटी छोटी. आणि आता सगळ्यांची तळमळ आहे मुलींची की आपल्याला काहीतरी स्वतःच सुरू करायचंय किंवा मला काहीतरी इन्कम सोर्स हवाय. सो मग ह्या मुलींना काय व्हायचं की माझ्याकडे जॉबसाठी इंटरव्ह्यूला यायच्या ना मुली, तर त्यांच्याकडे ना असं नॉलेजच नसायचं, किंवा त्या मुली स्वतः नीट बोलत पण नसायच्या की तुम्ही कसं बोललं पाहिजे, क्लायंट समोर कसं प्रेझेंट झालं पाहिजे, ह्या गोष्टी त्यांच्याकडे कधीच नसायच्या. मग मी त्यांना शिकवायची, म्हणजे मी आधी स्टाफला शिकवत राहिले, आणि मग क्लायंटने जेव्हा विचारलं ना तू शिकवतेस का, मग मी एक एक मुलगी अशी ऍड करत गेले की हा आता बेसिक शिकवते मी, नंतर मी ऍडव्हान्स शिकवले. मग शिकवण्याची कला मला चांगली जमली, आणि याच्यातूनच ब्युटी टाउन सलॉनचं अँड इन्स्टिट्यूट मध्ये, अकॅडमी मध्ये आम्ही कन्व्हर्जन केले की अरे हा, म्हणजे आपल्याकडे ट्रस्टिंग फॅक्टर लोकांचा जास्त आहे. त्या प्रकारे छोट्यातून अशी एक ब्युटी टाउन इन्स्टिट्यूटची सुरुवात झाली. अच्छा, एकंदरीत छान सुरुवात केली आहे तुम्ही, आणि खूप मोठ्या लेवल पर्यंत घेऊन जाताय तुम्ही इन्स्टिट्यूटला. ब्युटी सलॉन ज्यावेळेला होतं त्यावेळेला स्टार्टिंगला तुम्हाला अशी काही आव्हानं सामोरे जावे लागले? ऍक्च्युली सलॉन मध्ये काय होतं ना, 15 वर्षांपूर्वी मराठी माणसांमध्ये हा बिझनेस एवढा हे नव्हता की बाबा तुम्ही तो करावा आणि सपोर्टेबल होईल असं. माहित नाही मागे काय लोक बोलत असतील, पण जेव्हा मी सलॉन सुरू केलं तेव्हा माझ्या खूप जवळची लोक होती, घरातल्या लोकांनी खूप चांगला सपोर्ट केल्यामुळे मी बाकीच्या लोकांचा अजिबात विचार केला नाही. आणि मला अर्निंगची गरज होती, सो मला अर्निंग येत होतं, त्याच्यामुळे मी अजिबात कोणाकडे बघितलंच नाही कोण काय म्हणतंय किंवा काय बिझनेस होईल. पण ह्याच्यामध्ये हे केलं की अरे हे इंटरेस्टिंग आहे आणि ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे, सो आपण तिथं एक चान्स आहे आपल्याला की आपण ग्रो होऊ शकतो. मग त्यावेळेस मी त्याची अपॉर्च्युनिटी ओळखली होती की अरे ह्याच्यामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी चांगली भेटायला. त्याच्यापासून मग ती जी इन्स्टिट्यूटची सुरुवात झाली, त्याच्यात आव्हानांना मोस्टली मला क्लासेस जे मी सांगितलं ते सगळ्यात मोठं माझं हे होतं की मला एज्युकेशनला सगळ्यात जास्त खूप दारांमध्ये जावं लागलं, ते मला सलॉनसाठी होतं. आणि असं वाटायचं की अरे आपण चुकीची सर्व्हिस दिली किंवा न एज्युकेट किंवा फक्त युट्यूबवर बघून हे केलं. पण एक गोष्ट मॅम मी नेहमी ठेवली की मी कधीच युट्यूबवर बघून कुठलीच गोष्ट केली नाही. कारण की ह्याचा इम्पॅक्ट काय होतो माहिती का, एकतर चांगली सर्व्हिस योगायोगाने होते, नाहीतर माउथ पब्लिसिटी खूप म्हणजे चांगली नाही होते आपली. आणि ह्या गोष्टीला मी नेहमी सांभाळले की माउथ पब्लिसिटी आपली चांगलीच झालं पाहिजे. सो मग आव्हानं येताना मला मोस्टली फायनान्शियल खूप आले. सो सगळ्यांनी मिळून मग सपोर्ट केला, कारण की हे दिखाव्याचं फील्ड आहे, म्हणजे तुम्हाला दाखवावं लागतं.
थोडंसं शो ऑफ करावंच शो ऑफ लागतं. करावा लागतो. तुमच्याकडे हायजीन आता जे लेटेस्ट ट्रेंडिंग जे मटेरियल आहे ते आहे का, किंवा तुम्ही कशा चेअर सलॉन मध्ये ठेवल्यात ना, किंवा सिटिंग अरेंजमेंट काय आहे तुमची, ह्या गोष्टींपासून क्लायंट ऑब्झर्व करतो. छोट्या छोट्या आणि गोष्टींना हा खूप, मग ते मला कळालं की अरे हे सौंदर्याचं फील्ड आहे. हो सो तिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही पहिले टाकावीच लागणार आहे. असं नाही की मी 6 महिने थोडंसं करेल नंतर मी इन्व्हेस्ट करेल, बरोबर. असं नाही. मग मला फायनान्शियल इश्यू आहे तेवढे चालेल, पण म्हणतात ना की तुमची जर इच्छा असेल तर त्याच्या रस्ते तुम्हाला ऑटोमॅटिक मिळत जातात. अगदी अगदी. सो मला ते इझिली होत गेले. एवढाच, बाकी काही नाही, आपले कष्ट एवढंच, बाकी विषय म्हणजे विशेष आव्हानं अशी काही नाही. चांगली नाही होते आपली. आणि ह्या गोष्टीला मी नेहमी सांभाळलं की माउथ पब्लिसिटी आपली चांगलीच चांगलीच झालं राहिली पाहिजे. पाहिजे. सो मग आव्हानं येताना मला मोस्टली फायनान्शियल खूप आले. सो सगळ्यांनी मिळून मग सपोर्ट केला, कारण की हे दिखाव्याचं फील्ड आहे, म्हणजे ते हो, तुम्हाला बरोबर. दाखवावं लागतं. थोडंसं शो ऑफ करावंच शो ऑफ लागतं. करावा लागतो. तुमच्याकडे हायजीन आता जे लेटेस्ट ट्रेंडिंग जे मटेरियल आहे ते आहे का, किंवा तुम्ही कशा चेअर सलॉन मध्ये ठेवल्यात ना, किंवा सिटिंग अरेंजमेंट काय आहे तुमची, ह्या गोष्टींपासून क्लायंट ऑब्झर्व करतो. छोट्या छोट्या आणि गोष्टींना हा खूप, मग ते मला कळालं की अरे हे सौंदर्याचं फील्ड आहे. सो तिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही पहिले टाकावीच लागणार आहे. असं नाही की मी 6 महिने थोडंसं करेल नंतर मी इन्व्हेस्ट करेल, असं नाही. मग मला फायनान्शियल इश्यू आहे तेवढे चालेल, पण म्हणतात ना की तुमची जर इच्छा असेल तर त्याच्या रस्ते तुम्हाला ऑटोमॅटिक मिळत जातात. अगदी अगदी. सो मला ते इझिली होत गेले. एवढाच, बाकी काही नाही, आपले कष्ट एवढंच, बाकी विषय म्हणजे विशेष आव्हानं अशी काही नाही. चांगलंय. तुमच्या इच्छाशक्तीमुळेच खरं तर इच्छाशक्ती, राईट इथपर्यंत राईट, आहात. हा राईट. मग त्या आव्हानांना प्रायोरिटी नाही दिली, असं म्हणू शकतो की आपण प्रायोरिटी तिथे दिलीच नाही. हो. तर ब्युटी इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त समाधान तुम्हाला कोणत्या गोष्टीचं वाटतं, की तुम्ही फील्ड चेंज करून या फील्डमध्ये आलात आणि पूर्ण करिअर याच फील्डमध्ये केलंय? समाधान मॅम, तुम्ही रात्री म्हटलं ना की तुम्ही नाईट पण काम करा, तर बिंदास करू शकतो आपण. अच्छा. कारण हे आपलं आवड जेव्हा आपल्याला आवड. निर्माण होती ना, तेव्हा खूप छान वाटतं की म्हणजे थकलंच जात नाही, अजिबातच थकलं जात नाही. आणि समाधान असं वाटतं की जेव्हा एखादं क्लायंट आपल्याकडे येतं आणि ते फर्स्ट टाइम आपल्याकडे आलेलं असतं, बरोबर. आणि ते सांगतात ना जेव्हा की आम्ही तुमचे रिव्ह्यू बघितले, किंवा आम्ही तुम्हाला सोशलला बघतो, किंवा ह्या क्लायंटने रेफर दिलं, पण मॅम तुमचं रेफरन्स हे आम्हाला 3 क्लायंटने दिले, म्हणजे ते एका क्लायंटवर रेफरलला येत नाही. सो 3 क्लायंटनी रेफर दिले असं जेव्हा ते म्हणतात ना, तेव्हा वाटतं अरे हा, आपल्याला कोणतरी ओळखतंय, किंवा आपण कुठेतरी रेफर होतोय. ह्या गोष्टींना खूप छान वाटतं, आणि लिटरली सगळा म्हणजे ट्रेस तिथून निघून जातो. आणि अजून एक एक्सपिरियन्स मला आलाय की आता ऑब्व्हियसली सलॉन असलं की जिकडे ऑफर असेल तिकडे क्लायंट जातात, म्हणजे मूव्ह होतात क्लायंट, असं फिक्स क्लायंट बेस नसतं. पण बऱ्याच वेळा काय होतं ना, क्लायंटच्या सर्व्हिसेस खूप म्हणजे बिघडल्या जातात. म्हणजे जसं की तुम्ही हेअर ट्रीटमेंट करायला गेला तर ते ट्रीटमेंट काहीतरी चुकीची होते, किंवा होतच नाही, असं काहीतरी होतं. किंवा स्किन ट्रीटमेंटला पण बरेच होतं की योग्य कन्सल्टेशन तुम्हाला नाही भेटलं तर तुमची ट्रीटमेंट तेवढी सक्सेसफुल नाही होते. सो त्या दुसरीकडे घेऊन ट्रीटमेंट येतात आणि मला सांगतात, काजल मी हे असं केलंय आणि मला आता त्याचं सोल्युशन दे. म्हणजे मला त्या क्लायंटचा राग अजिबात येत नाही. अरे वाटतं की हा, किती ऑनेस्टली ते आपल्यावरती ट्रस्ट करतायत की ह्या इकडे आपल्याला 100% ऑनेस्ट सर्व्हिस भेटेल. मग त्यांना ते वाटतं की अरे हा, आपण नव्हतं जायला पाहिजे दुसरीकडे, किंवा ट्रस्ट नव्हतं ठेवायला पाहिजे. पण त्यावेळेस खूप समाधान वाटतं की क्लायंट ह्या वेळेने तरी आपल्यावरती ट्रस्ट करताय. ट्रस्टिंग फॅक्टरमुळे जास्त समाधानी. खूप मोठी फॅमिली तयार केली आम्ही, अबाउट 2000च्या वरती आमचे क्लायंट बेस आहे. सो मोठी फॅमिली तयार झाली आहे. आम्ही म्हणजे ऍज अ फॅमिली सलून म्हणूनच त्याला कन्सिडर करतो की सो खूप लोक आपल्याला अटॅच भावनिक आहेत. म्हणजे काही लोकांना मी कोविड सारखा जो सीझन आला ना, त्या सीझन मध्ये रेग्युलर येणारे क्लायंट म्हणजे जेव्हा डेड झाले ना, तेव्हा ते ऐकलं ना, तेव्हा मला असं खूप कसं तरी वाटलं की अरे, म्हणजे त्या लेडीशी आपण किती इंटरॅक्ट असायचो. सो ते इंटरॅक्शन, किंवा त्यांना मी कधीच विसरू शकत नाही की अरे ते एवढे येत होते आणि कोविडमुळे ते गेले. सो ही जी अटॅचमेंट आहे ना, ही ऍक्च्युअली मला याचं समाधान जास्त भेटतं हे काम करताना, कारण एवढं पर्सनली कोणीच कुठल्याच बिझनेस मध्ये बोलत नाही. सो ती अटॅचमेंट छान आहे, म्हणजे मोस्ट, आणि जास्त लेडीज ओळखायला मला यायला लागल्या, त्यामुळे की लेडीजचे स्वभाव जास्त कळायला लागले. सो हे ह्याच्यामध्ये मला समाधान आहे एकदम. तुम्ही फॅमिलीच बनवली येस येस, ब्युटी टाउनची एक फॅमिलीच झाली. आता दिवाळी आले ना, क्लायंटचे कुठलाही सर येतात, क्लायंट हक्काने म्हणतं, काजल ब्युटी टाउनला काय ऑफर आहेत,
आणि तू आम्हाला डिस्काउंट नाही दिलं का, तू आम्हाला गिफ्ट नाही दिलं का, म्हणजे लिटरली हक्काने पूर्ण. हक्काने बोलतात. एक क्लायंट आहेत माझे, ते तर मला कुठं बाहेर गेले की अशी शॉल घेऊन ये, काहीतरी अच्छा. गिफ्ट आणतात, कोण किचन आणतं अच्छा, अच्छा. गाडीचं हो, वगैरे, हो. खूप साऱ्या, म्हणजे ते पण मला तेवढंच कन्सिडर करतात. हम्म. दॅट्स वाय त्यांच्याकडून गिफ्ट पण मला नेहमी भेटत असतात. क्लायंट कडून खरं तर हे एक अप्रिशिएशन असतं appreciation आपल्याला, आहे हे. आणि आपण अजून प्रोत्साहित होऊन काम करतो. हम्म. म्हणजे खूप छान वाटतं ते. त्या नाईटला तर आम्ही अजून एनर्जेटिक होत असतो की अरे हा, आज बरोबर. क्लायंटने असं केलंय, सो आम्ही अजून त्यांना छान, म्हणजे म्हणतात ना की आपण पॉझिटिव्ह दिलं की आपल्याकडे व्हाइब्स पण तशाच येतात. Right. त्याचं समाधान जास्त आहे की आपल्याकडे पॉझिटिव्ह व्हाइब जास्त आहेत. तुम्ही जसं मेन्शन केलं की ब्युटी सॅलॉन टू इन्स्टिट्यूट, तर हा बिझनेस एक्सपांड करताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस आले? एक्सपांड करणं हे तर म्हणजे असं काही हे नव्हतं की आम्हाला एक्सपांड ठरवून करायचं असं नाही. ठरवून नव्हतं असं काय. पण अपॉर्च्युनिटी ग्रॅब करणं हे माझ्या म्हणजे आहेच, मला ते अच्छा. पाहिजेच असतं की अरे असावंच. अपॉर्च्युनिटी भेटली तर आपल्याला, आणि बिझनेस मध्ये तेवढं आपण ऍक्टिव्ह राहावं राहावं की आपल्याला लागतं. काही अपॉर्च्युनिटी आपण शोधल्या पाहिजे. बरोबर. सो जेव्हा माझ्याकडे स्टुडंट, म्हणजे माझं काय झालं ना, मी पहिले 150 स्क्वेअर फीट मध्ये माझं एक छोटंसं सलॉन होतं. अच्छा. नंतर मी ते 250 मध्ये एक्सपांड केलं की क्लायंटला कमी पडतंय हम्म. किंवा आपण तेवढं हायजीन मेंटेन नाही करू शकत. सो आणि त्या 250 मध्ये जेव्हा मी केलं ना, तेव्हाच मला क्लायंट क्लासेससाठी विचारायला लागले. सो मी त्याच्या शेजारचं एक शॉप घेतलं की ते वेगळं अच्छा. इन्स्टिट्यूटला असावं, स्टुडंटला डिस्ट्रॅक्शन नसावं किंवा क्लायंटला एक हे नको, डिस्टर्ब नको, म्हणून मी एक परत 200 स्क्वेअर फीट मध्ये अकॅडमी सुरू केली. अच्छा. त्याच्यानंतर आम्ही 1000 स्क्वेअर फीटला शिफ्ट झालो. अरे तिथं वा. माझा चांगला क्लायंट बेस वाढला आणि मग तिथंच मी क्लासेस पण घ्यायचे. पण मग खूप डिस्टर्ब व्हायचं तिथंच, मला गेस्ट भेटायला येणं, ते मुलींचे पॅरेंट्स भेटायला यायचे, असं त्यांचा बरेच काही प्रॉब्लेम्स असतील तर व्हिजिटला यायचं म्हटलं तरी ते सगळेच यायचे. त्यावेळेस मग असं वाटायचं अरे रश होते. सो मग ह्याचं थोडंसं आणि थोडा अंदाज घेतला की आपल्याकडे मुली किती रिस्पॉन्स करतायत अकॅडमीसाठी, एज्युकेशनसाठी, किंवा आपलं एज्युकेशन मार्केटला किती आवडतंय. कारण हा जेव्हा आपण एक्सपांड करतो बिझनेस, तेव्हा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्यापेक्षा आपण लोकांना किती म्हणजे ऍक्सेप्ट होतोय, की लोक आपल्याला किती ऍक्सेप्ट करतायत. ह्या पॉइंटवर जर आपण थोडं काम केलं ना, तर मग थोडीशी ग्रोथ पटकन भेटते आणि आपण डिसिजन पण घेतो. सो मला असं वाटलं की आपल्याला ग्रोथ भेटणार आहे कारण आपलं मार्केटमध्ये काम चांगलं चाललंय. सो ह्या डिसिजन नंतर मग आम्ही इन्स्टिट्यूटला हे केलं, डिव्हायडेशन केलं की इन्स्टिट्यूट वेगळं करून घ्यावं. पण जिथं इन्स्टिट्यूट सुरू केलं ना, असं विचार होता की फक्त इन्स्टिट्यूट करावं, पण त्या एरियातले क्लायंट रिव्ह्यू बघून सलॉन नाहीये का असं करायला लागले. सो मग आम्ही सेकंड सलॉन मध्ये शिफ्ट. तो चॅलेंजेस तिथेही सेम आले की आता ऑब्व्हियसली जेव्हा आपलं 1000 स्क्वेअर फीट मध्ये आहे तेव्हा आपल्याला मोठं थोडं एक्सपांड केलं पाहिजे किंवा मिनिमम त्या ह्याच्यामध्ये आपण काम केलं पाहिजे, त्यापेक्षा कमी तर नाही चालणार. सो एक्सपांडला हडपसरमध्ये विचारताल तुम्ही तर आपल्या जेव्हा इन्स्टिट्यूटचं ओपनिंग झालं, सगळ्यात मोठं बिगेस्ट सलॉन अँड अकॅडमीचं ओपनिंग, आणि प्रार्थना भैरे मॅम आल्या होत्या ओपनिंगला आपल्या सलॉनसाठी. सो तो बिगेस्ट सलॉन अँड अकॅडमी हडपसर मधलं, मग ते मला असं करायचं होतं की आपल्यासारखं सलॉन ह्या वेळी सलॉन मध्ये कोणी इन्व्हेस्ट करत नव्हतं आतापर्यंत. सो आपण ते केलं पाहिजे आणि त्याचं रिटर्न आपल्याला मिळतील. सो मी काय होतंय आता सक्सेस झाली आमची. सो फायनान्शियल प्रॉब्लेम ॲज युज्युअल होते, पण होता आम्हाला दुसरं शिफ्ट करताना, दुसऱ्यामध्ये रिस्क आहे तर सगळंच, म्हणजे ऍक्च्युली रिस्क घेतली तर मग आज इथपर्यंत पोहोचला तुम्ही. आणि तुम्ही सोशल मीडियाची कशी हेल्प करता? म्हणजे तुमचं आता ऑलमोस्ट 10,000 फॉलोअर्स पर्यंत इंस्टाग्रामला जात आहेत. येस येस. तर मग तुम्ही काय, म्हणजे काय वे मध्ये तुम्ही त्याच्यावर हे करताय, काम करताय? जेव्हा मॅम ऍक्च्युली आपल्याकडे क्लासेस सुरू होतात ना, तेव्हा मुलींचा पहिला दिवस जो असतो ना, त्या मुलींना मी पहिले सोशल मार्केटिंग शिकवते. अच्छा. कारण की ते जर नसेल ना, त्या मुली प्रमोटच होणार नाहीत नाही, किंवा नाही, त्यांना बरोबर. त्यांचा बिझनेसच किंवा आपलं जे स्किल आहे ते लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. बरोबर. आता बघा, सोशल मीडिया आल्यामुळे तरी आमचे बिझनेस एवढे लोकांपर्यंत ऍटलीस्ट Right. पोहोचतायत. बरोबर आहे. नाहीतर पहिले फक्त घराघरांमध्ये असायचे की हा ही लेडीज आली तर असा बिझनेस होतो, Mouth. माउथ पब्लिसिटीच असं असायचं. पण आता मग त्याच्यामुळे थोडासा मुलींकडे कॉन्फिडन्स जास्त आलाय, बरोबर. की म्हणजे स्टुडंटला पण त्याचा कॉन्फिडन्स येतो की हा आपण पण ह्या प्रमाणात काम करू शकतो, बरोबर. असं त्यांना वाटायला लागलं. सो तो कॉन्फिडन्स खूप चांगला त्यांना येतो मुलींना. देन मला फायदा होताना मोस्टली तर खूपच चांगला झालाय की स्टुडंटच्या इन्क्वायरीज माझ्या खूप चांगल्या आल्यात. म्हणजे मुलींना जेव्हा आपण नॉलेज देतो तेव्हा ते नॉलेज त्यांना ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय आणि त्यांना ते कुठेतरी आतपर्यंत पोहोचते की मला हे पाहिजे आणि हे ह्या मॅमकडे आहे. सो मग त्या थोडा ट्रस्टिंग फॅक्टर अजून वाढलेला आहे. आणि सोशल मीडिया दोन प्रकारे यूज होतं ऍक्च्युली. एक तर तुम्ही फक्त दिखावा करता असं म्हणतो आपण, दाखवण्यासाठी आहे. पण मला असा अनुभव आहे की तुम्ही जे ऍक्च्युअल काम दाखवलं ना सोशल मीडियाला, म्हणजे करतायत तेच सोशल मीडियाला दाखवलं ना,
तर त्याचा अजून एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट चांगला होतो. बरोबर. म्हणजे फक्त प्रोफेशनल शूट्स हम्म, किंवा हम्म. काही गोष्टी आहेत की त्याच करून आपण ग्रो करू हम्म, शकतो हम्म. का, अशापेक्षा पण ना तुम्ही स्वतःतले स्किल जर टाकले ना त्याच्यामध्ये बरोबर. तर तिथे डेव्हलपमेंट जास्त आहे. जसं तुम्हाला ह्याचा इंटरॅक्शन्स वगैरे. इंटरॅक्शन जास्त होतं, लोकांना आपला चेहरा लक्षात बरोबर. राहतो. सो त्यांना नाही तुला क्लास करायचा तर तू हम्म, ह्याच मॅमकडे जा. म्हणजे एक त्यांच्या डोक्यात दररोज ते फिरतच असतं की बरोबर. नाव. सो हम्म, सोशलचा हम्म. हा फायदा झालाय की मी बंबार्डिंग करत राहते, हम्म. लोकांना ते आठवतंय, लोक ते प्रमोट Promote करतात. सो करतात. बिझनेस इन्क्रीमेंट म्हणजे बिझनेस मोठा होण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा झालाय मला वाढण्यासाठी. खरं तर सोशल मीडियाला सध्या तितकं पॉझिटिव्हली बघितलं जात नाही, बट बिझनेस साठी खूप पॉझिटिव्ह आहे ऍक्च्युली. बट ते आपल्याला वापरता आलं पाहिजे आपल्या आणि बिझनेस साठी ते आपल्याला वापरता आलं पाहिजे. त्याचा फायदा नक्कीच होतो. टेक्निक्स आणि स्किल्स. टेक्निक्स स्किल्स शिकव आम्ही आमच्या कोर्समध्ये हे ऍड केलंय मॅम की अच्छा. मुलींना ऍटलीस्ट स्वतःची रील बनवता आली पाहिजे, बरोबर. पोस्ट करता आली पाहिजे, हॅशटॅग काय टाकायचे हम्म. हे कळालं पाहिजे. तो आम्ही त्याच्यात तो ऍड करून दिलाय. कॅमेरा कॉन्शियस पण नाही राहत कोणी हो वगैरे. हो, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, खूप वाढतो, फरक बरोबर. पडतो. खूप मुली पहिल्या दिवशी आम्ही काय करतो, स्टुडंट आले ना त्यांचं एक आल्या ज्या दिवशी त्यांचं जॉईनिंग होतं त्याचा एक पिक ठेवतो आणि अच्छा. सर्टिफिकेशन डेचा एक पिक ठेवतो की बाबा म्हणजे आम्हालाही Changes. समाधान वाटतं की अरे अच्छा. हा मुली एवढ्या डेव्हलप झाले. बरोबर. मग सोशलमुळे हा पण फायदा होतो की मुली हम्म. सेल्फ डेव्हलपमेंट जास्त करतात. मॅम कसे व्हिडिओ करतात, मॅम कशा बोलतात, हम्म. हे त्यांचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं होतं. मग बरोबर. हा स्टुडंटला फायदाच होतो की हम्म. त्यांना स्वतःमध्ये ते म्हणजे अंमलात करायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे त्यांची सेल्फ डेव्हलपमेंट नक्कीच वाढते. त्याच्यामुळे छान, उत्तम. कॉन्फिडन्स वाढतो, खूप वाढतो, फरक बरोबर. पडतो. खूप मुली पहिल्या दिवशी आम्ही काय करतो, स्टुडंट आले ना त्यांचं एक आल्या ज्या दिवशी त्यांचं जॉईनिंग होतं त्याचा एक पिक ठेवतो आणि अच्छा. सर्टिफिकेशन डेचा एक पिक ठेवतो की बाबा म्हणजे आम्हालाही Changes. समाधान वाटतं की अरे अच्छा. हा मुली एवढ्या डेव्हलप झाले. बरोबर. मग सोशलमुळे हा पण फायदा होतो की मुली हम्म. सेल्फ डेव्हलपमेंट जास्त करतात. मॅम कसे व्हिडिओ करतात, मॅम कशा बोलतात, हे त्यांचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं होतं. मग हा स्टुडंटला फायदाच होतो की त्यांना स्वतःमध्ये ते म्हणजे अंमलात करायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे त्यांची सेल्फ डेव्हलपमेंट नक्कीच वाढते. त्याच्यामुळे छान, उत्तम. ब्युटी इंडस्ट्रीमध्ये करिअर करणाऱ्या मुलींना तुमच्याकडून असं काही संदेश किंवा असं काही सल्ला वगैरे? ऍक्च्युली हा डिसिजन तर स्वतःचा असतो की तुम्हाला आपल्याला काय करिअर करायचं अच्छा. आणि काय हा तर म्हणून जेव्हा तुम्हाला स्वतःला वाटेल ना की मला हे फील्ड आवडतं, बरं तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही लोक काय म्हणतील बरोबर. किंवा माझ्या घरातल्यांना ते ऍक्सेप्ट होईल का, असं जर तुमच्या मनात थोडाफार जरी किंतु असेल तरी तुम्ही तेवढं 100% फ्लोप नाही होऊ शकत आहे. सो बरोबर. स्वतःच्या मनाची चांगली तयारी हवी आहे. लोकांकडे दुर्लक्ष करता यायला पाहिजे तुम्हाला जर तुम्हाला ब्युटी इंडस्ट्रीमध्ये बरोबर. करिअर करायचंय. स्वतःचं ग्रूमिंग सुधारता आलं पाहिजे, स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल ह्याची स्वतःला इन्स्ट्रक्शन दिल्या पाहिजेत की अरे नाही मला असं व्हायचंय, मला हे करायचंय. तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट करता येईल. देन तुम्हाला स्ट्रगल करण्याची खूप तयारी हवी आहे. कारण सगळेच बिझनेस सक्सेस होतात असं अजिबात नाहीये. दॅट्स वाईज हा एक निगेटिव्ह पॉईंट असू शकतो की आपल्याला स्ट्रगल लागणार आहे आणि ते किती वर्ष त्याचा अजिबात शुअरिटी नाहीये. तुम्ही 1 वर्षात पण फ्लोप मध्ये चांगले जाऊ शकता किंवा तुम्हाला 10 वर्ष पण त्याच्यासाठी लागू शकतात. कारण आता खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. दॅट्स वाय तुम्ही वेगळेपणानं कसं प्रमोट करताल किंवा तुम्ही लोकांपेक्षा वेगळं काय देतात ह्याची तयारी तुमच्याकडे हवी आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की माझं कमी शिक्षण आहे म्हणून मी हा कोर्स करावा की मला हे जमणार नाही. सगळ्या गोष्टी जमतात. फक्त तुम्हाला योग्य गाईडलाईन जर भेटली ना, तर तुम्हाला शिकवणारा गुरु चांगला भेटला ना, तो योग्य पाथवरती तुम्हाला फिरवत असतो. आणि तुम्ही त्याच्या म्हणण्यानुसार जर केलं ना तर ऑटोमॅटिकली मला नाही वाटत की कुठलं वुमेन सक्सेस होण्यापासून म्हणजे बाजूला राहिले. कारण मला सांगायला म्हणजे खूप चांगलं वाटतं की माझी प्रत्येक स्टुडंट विथ नॉलेज, तुम्ही तिचा कधीही इंटरव्ह्यू घ्या, ती 100% खूप तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज तेवढीच परफेक्ट असणार आहे. आणि मोस्टली माझ्या स्टुडंट जॉब करणं टाळतात कारण त्यांना एवढा कॉन्फिडन्स आला असतो की मी स्वतःचं सलून चालू करू शकते. म्हणजे त्यांना आम्ही अगदी कन्सल्टेशन पासून सगळ्या गोष्टी शिकवतो. सो नवीन जर तुम्ही चालू करण्याचा विचार करत असाल तर योग्य इन्स्टिट्यूट तुम्ही निवडलं पाहिजे. हा मुलींसाठी खूप महत्वाचा. योग्य मेंटर तुम्हाला हवा आहे ह्या फील्डमध्ये. कारण आता कॉम्पिटिशन आहे त्याच वाईज सगळेच पैसे, सगळेच फीस स्ट्रक्चरनुसार हा कोर्स करा, हा करा, पण त्याला तेवढं मार्केट आहे का हे मुलींनी बघितलं पाहिजे. जसं की मेकअपचा ट्रेंड आला आणि सगळ्या मुली मेकअप कडे गेल्या. बरोबर. खूप पैसे लाखांमध्ये. आता 90% म्हटलं तरी सगळे मेकअप आर्टिस्ट आहेत. म्हणजे असं इंस्टाग्रामला सगळीकडेच खरं तर मेकअप मेन्शन आहे की मेकअप आर्टिस्ट मुळा सगळीकडे असे मेन्शन आहे. आणि खूप पैसे त्याच्यामध्ये क्लासेस साठी, प्रोडक्ट साठी तुम्ही इन्व्हेस्ट करता.
आणि नंतर मुली मग ब्युटीकडे येत आहेत. बरोबर. म्हणजे मेकअप हा तुमचं करिअर म्हणून तुम्ही चूज करणं थोडं रिस्की आहे. तुम्हाला साईड बाय साईड ब्युटी आणि हेअरला पण तेवढंच, कारण मेकअप तुम्हाला सिझनेबल बिझनेस देतो, बरोबर. ब्युटी तुम्हाला दररोजचा दररोज. बिझनेस देतं. बरोबर. सो तुम्ही ते साईड बाय साईड, आता आमच्याकडे मोस्टली होप सो की मेकअप आर्टिस्टच्या जास्त एन्क्वायरी आहेत की अच्छा. मेकअप आर्टिस्ट ब्युटीमध्ये परत कन्व्हर्ट व्हायला लागलेत. अच्छा. सो त्यांनी जर करिअर करायचा विचार हम्म. करत असाल तर तुम्ही योग्य वेळी, जसं की पहिले ब्युटी करा, देन तुम्ही आधी इन्कम सुरू करा, दररोज तुम्हाला जो बिझनेस देणार आहे तो बेस सुरू करा. मग तुम्ही साईड बाय साईड मेकअप शिकलात तर तुम्हाला काय होईल, तुमचा मागचा इन्कम तर सेट राहणार आहे, तुमचे लगेच इन्व्हेस्टमेंट होणार नाही, एक कुठलं सेट होईल. तर तुम्ही मेकअप करताना थोडंसं विचार करताल की अरे पहिले करावा याला करावा. म्हणजे शिकणं हे चुकीचं नाहीये, पण गरजू मुलींना ज्यांना खरंच नाही बाबा त्यांनी स्वतः थोडंसं ह्या पाथने जायला हवे. नवीन मुलींनी थोडंसं चांगलं इन्स्टिट्यूट निवडा, जसं मी निवडलं, जसं म्हटलं चांगला गुरु असणं आपला, आणि पाथ काय आहे, मार्केट काय आहे. आता माझं मार्केट तुम्ही आत्ताच बघायचं नाहीये मार्केट. जेव्हा नवीन मुली ह्या फील्डमध्ये आत्ताच मार्केट बघ, बरोबर, पण त्यांना ट्रेन होईपर्यंत वर्ष दीड वर्ष झालेलं असतं ना, तोपर्यंत मार्केट चेंज होत असतं. मुलींनी हा ट्रेंड बघावा की आत्ताचा ट्रेंड पेक्षा तुम्ही वर्षभराने काय ट्रेंड येणार आहे ह्याचा थोडीशी अभ्यास करून विचार करणं गरजेचं. फ्युचर तो विचार करूनच त्यांनी ह्या फील्डमध्ये कोर्स निवडावा. म्हणजे तुम्हाला तयारी असेल करण्याची तर बिंदास तुम्ही आरामशीर हे क्षेत्र खूप, मी तर नेहमी मुलींना सांगत असते, सेफ आहे. फक्त लेडीजसाठी काम करायचं आहे. आणि आपण स्वतः डेव्हलप, लाजणं हा प्रकार नाहीये ना की आपल्याला कोणासमोर किंवा मोठं व्याख्यान द्यायला जायचं किंवा 10 लोक आपल्याला ऐकणार, असं काहीच नाही ना. तुम्ही जे शिकताय ते फक्त करायचं. नवीन मुलींसाठी हे चांगलं आहे की त्यांनी फील्ड ते नक्की 100% निवडावं. खरं तर आजकाल जसं पाहण्यात येतंय की एक 6 महिन्यांचा कोर्स करणं आणि एक वर्षभरात वगैरे स्वतः इन्स्टिट्यूट स्थापन करून स्वतः मुलींना शिक्षण देणं, म्हणजे म्हणजे तुम्हाला इतका एक्सपिरियन्स आहे, तर तुमच्या इतका एक्सपिरियन्स बघता मला खूप म्हणजे महत्वाचा प्रश्न वाटतो हा. खरं तर 1-2 वर्षात मुलींनी इन्स्टिट्यूट स्टार्ट करावं का, की तुमच्या इतका एक्सपिरियन्स येण्याची वाट पाहावी? कसं ना मॅम, व्यवसाय कुठलाही सुरू करताना त्याला वय नसतं. असं मला असं पर्सनली वाटतं की तुम्ही तो 20व्या वर्षी करा, 22व्या वर्षी करा, कुठल्याही वर्षी करा, पण व्यवसायातल्या खाचाखुचा माहिती असणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर मी शिकले तर ती लगेच मी 100% नाही शिकवू शकत दुसऱ्याला. म्हणजे मी घेताना किती पर्सेंट घेते, म्हणजे माझा टीचर मला शिकवतो, आय डोंट नो तुम्ही कुठल्या टीचरकडे शिकता. ऑब्व्हियसली टीचर सगळेच छान असतात, म्हणजे मी असं नाही म्हणत की टीचरचं, पण टीचर सगळेच देताना 100% देतात. सो मी घेताना काय करते, 80% 70% माझं नॉलेज घेते, बरोबर. पण मी जेव्हा प्रॅक्टिस करते का तेवढी, कारण नाही करत, लेडीजला बाकीचे खूप हे असतात, बाकीच्या गोष्टींमध्ये खूप वेळ जातो. दॅट्स वाय ते 100% एवढं लगेच, म्हणजे तुम्ही म्हणताय तसं वर्षभरात 6 महिन्यात प्रॅक्टिस नाही होऊ शकत आहे. बरं, मला एक सांगा, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. मग तुमच्याकडे दररोज फ्लो आहे का तेवढा, म्हणजे तुम्ही तेवढे दररोज क्लायंट करताय का? कारण अनुभवाची शिदोरी जर तुमच्या जवळ असेल तरच तुम्ही बिझनेस मध्ये ग्रो करणार आहे ना. तर तुम्ही 6 महिन्यात जर इन्स्टिट्यूट ओपन करत असतात, एक 100तून एक मुलगी खरंच जेन्युइनली नॉलेज देत असेल किंवा ती स्वतः सर्च करून पण त्याच्यात ऍड करू शकत असेल, पण आता उलट झालंय की 99 मुली सुरू करतायत आणि एक मुलगी नाही करत आहे, म्हणजे शिकणाऱ्या मुली असं करतायत. सो त्यांना कुठंतरी काय होतं की मग अशा गोष्टींचं लॉंग लास्टिंग आपण जे म्हणतो तो लास्टिंग राहत नाही. आणि बार्गेनिंग सुरू होतं. बार्गेनिंग सुरू झालं की, आज सकाळचाच एक विषय, मला एक ह्याचा फोन आलेला, कलिगचा फोन आलेला. कलिग म्हणजे आमच्याच इंडस्ट्री मधले एका सलॉनचा ओनरचा फोन आलेला. अगं तुला माहिती का, तुझ्या साईडचे जे सलॉन्स आहेत त्यांनी 99 मध्ये हँड वॅक्सिंग ठेवलंय. अच्छा. म्हटलं ओ, मला नाही माहिती. अगं म्हणजे आपण मार्केट बघावं, पण ह्या गोष्टींमध्ये नाही बघावं की आपल्यापेक्षा कमी काय ठेवलंय. आपण जे देतोय ते 100% आपण देतो, तिथं आपलं बार्गेनिंग करणं किंवा काय. म्हटलं माझं ह्या गोष्टींकडे लक्ष नसतं अगं. सो मला स्वतःला जाणवलं की अरे हा, लोकांना जास्त माहिती आपल्यापेक्षा. सो ह्या मुली जेव्हा नवीन इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात करतात तेव्हा मला असं वाटतं अनुभव असणं खूप गरजेचं. सेम आपल्यासारखं फोटोग्राफीमध्ये पण ह्याच गोष्टी झाल्यात, मेकअप आर्टिस्ट सारख्याच, की तिथेही असंच झालेलं आहे की बार्गेनिंग करून कमी ह्याच्यामध्ये बिझनेस. कारण माझे काही फ्रेंड सर्कल आहेत त्यांचं असंच म्हणणं आहे की अरे फोटोग्राफीमध्ये पण सेम प्रॉब्लेम. सो थोडा अनुभव घ्यावा, कारण अनुभवाची शिदोरी जेव्हा तुम्ही शेअर करताल तेव्हा तुमचं ते लॉंग लाईफ जाईल. बरोबर. म्हणजे एक तुम्ही सेटल बिझनेस मॅन किंवा बिझनेस वुमेन होता. तुम्ही जेव्हा टेम्पररी सुरू करतात, बरेच इन्स्टिट्यूट पण बंद पण झालेत मॅम. बरोबर. कितीतरी इन्स्टिट्यूट लॉकडाऊन मध्ये स्टार्ट झालेत किंवा लॉकडाऊन नंतर स्टार्ट झालेत आणि आतापर्यंत
बंद बंद झालेलं. पण झालेत. मग हे असं करण्यापेक्षा मग तुम्ही मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढवूच नका ना. बरोबर आहे. म्हणजे त्याच्याने खरंच जेन्युअनली काम करणाऱ्या लोकांचा प्रॉब्लेम होतोय. प्रॉब्लेम, बरोबर. सो तुमचा जर असा डिसिजन असेल की मला ह्याच इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचंय आणि मला करिअर करायचं असेल तर मी थोडा अनुभव घेईल याच्यामध्ये आणि नंतर मी इन्स्टिट्यूट सुरू करेल. म्हणजे मेकअप सोपा आहे म्हणून सगळंच कुणी पण शिकवतं बरोबर असं आहे. नाहीये. त्याच्या मागे काहीतरी आर्ट आहे, थेरी आहे, प्रोडक्टचे काही नॉलेजेस आहेत, काही स्किन थेरी आहेत, त्या तुम्ही अंडरस्टँड करा. मग मुली इन्स्टिट्यूट टाकून नंतर ब्युटीचा कोर्स करायला येतात. बरोबर. मग हे कुठंतरी चुकीचं वाटतं. आता माझ्याच फील्डमध्ये असल्यामुळे मी खूप डीप गोष्टी नाही बोलू शकत आहे. पण ह्या गोष्टी जेव्हा मेकअप आर्टिस्ट लगेच सुरू करतात इन्स्टिट्यूट, तेव्हा त्यांनी मला असं वाटलं मिनिमम एक स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करावा. तुम्ही काय लोकांना असं वाटतं की पहिला सेटअप असेल तर माझ्याकडे स्टुडंट येतील, तर असं नाहीये. तुम्हाला बघून, तुमच्या कामाचा अनुभव बघून आणि तुमचं काम कसं आहे ते बघून लोक तुमच्याकडे येणार आहेत. सो तुम्ही आधी पोर्टफोलिओ तयार करा. त्याला नक्कीच 3 ते 4 वर्ष जातात आणि तो पोर्टफोलिओ बरोबर तुम्ही बाकीच्या गोष्टी शिका ना. तुम्हाला त्याच्याबरोबर सोशल मार्केटिंग लागतंय, मग तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग शिका त्याच्याबरोबर तुम्ही व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी वेगळ्या स्वतःसाठी शिकू शकता. मग ह्या गोष्टी तुम्ही शिका ना त्याच्याबरोबर. मग ह्याच्यामध्ये 3-4 वर्ष आरामशीर जातात. मग त्याच्यात तोपर्यंत तुम्ही त्याच्या गेलेला असतात, म्हणजे तुम्हाला तोपर्यंत चांगलं नॉलेज आलेलं असतं आणि त्यांचा एक्सपिरियन्स मिनिमम 3 वर्षांचा असावा. म्हणजे मला असं वाटतं की ब्युटी किंवा हेअर मुलींना पण मी सांगत असते की अरे थांबा थोडं दिवस, सलॉन टाकायचं तुम्हाला थोडा एक्सपिरियन्स घ्या, लोक बघा, लोकांचे प्रश्न बघा, ते शिका, त्याला उत्तर काय द्यायची ते बघा. मग बऱ्याच वेळा असं होतं की नवीन मुली जेव्हा आम्ही जॉईन करतो ना तेव्हा क्लायंटने काही प्रश्न विचारले की त्यांना उत्तरच देता येत नाही. मॅम आहेत मग आपला घेतात की अरे हा मॅम देतील उत्तर. मग हे तुम्ही स्वतःच्या ह्याच्यात नाही करू शकत. तिथं मॅम तर येणार नाही. हा, तिथं मॅम तर येणार नाही. सो थोडा अनुभव घेतलाच पाहिजे. मग तुम्ही डेअरिंग करा बिझनेसची, मग तुम्हाला तो इझी होऊन जाईल. बरोबर आहे. अनुभव तर पाहिजेच ऍक्च्युली. अनुभव असेल तर तो सक्सेस बिझनेस होईल आणि लॉंग लास्टिंग जाईल. तुमचे स्टुडंट्स ज्या वेळेला सक्सेसफुली त्यांचं ब्युटी सॅलॉन स्टार्ट करतात आणि सक्सेसफुली रन करतात 1-2 वर्ष वगैरे, त्यांच्याकडून त्यांची स्टोरी ऐकायला तुम्हाला कसं वाटतं? ऍक्च्युली जेव्हा ते क्लासला येतात ना तेव्हा त्यांच्या स्टोरी मला सगळ्या माहिती असतात आणि ही स्टुडंट काय काम करू शकते आणि किती लेवल पर्यंत काम करू शकते ना हे पण आपल्याला, कारण जवळजवळ ज्यांना सलॉन टाकायचे त्यांचे कोर्सेस 4 मंथ, 6 मंथ, 9 मंथ असे जातात. सो दररोज एखादा लेडी आपल्याकडे स्टुडंट येतो सो तो आपला एखादा म्हणजे बाळ म्हणूनच ते कन्सिडर होतं की अरे आपलं ते लेकरूच आहे असं ते कन्सिडर होतं. सो त्यांच्या स्वभावातल्या खाचाखुचा की त्यांना काय स्वभाव चेंज केला पाहिजे ह्या गोष्टींपासून मुलींना मी सगळ्या गोष्टी सांगत असते की अरे हा तुमची स्टायलिंग कसं असलं पाहिजे जेव्हा तुम्ही सलॉन सुरू करता. सो मुली एवढ्या छान प्रिपेअर झालेल्या असतात ना, मीच त्यांना म्हणत असते आता बिंदास टाका सलॉन, काही प्रॉब्लेम नाही. उलट मी कधी कधी मुलींना फोर्स करते अरे किती दिवस तुम्ही थांबलाय, किती दिवस म्हणजे अजून कामं होम सर्व्हिसची वगैरे करणार, आता सेटअप करा असं त्यांना सांगते. तर खरंच म्हणजे मला ह्याचं छान वाटतं की अरे मुली कॉन्फिडेंटली काम करतात आणि अर्निंग मेन त्यांना स्वतःचं अर्निंग सुरू झालं ना मॅम तर मुलींची इमेज वेगळीच होती घरामध्ये. म्हणजे तो जो इम्पॅक्ट आहे ना त्यांचा घरामध्ये असणारा, जे आपण म्हणतो की त्यांचं स्टेटस ते त्यांच्या एरियामध्ये त्या ज्या एरियामधून त्या एरियामध्ये त्यांचं स्टेटस खूप चांगलं झालेलं असतं आणि एखादी लेडी थोडेफार म्हणजे अर्निंग करायला लागली तर कॉन्फिडन्स खूप चांगला वाढलेला असतो. सो ही गोष्ट मला एक सॅटिस्फॅक्शन वाटते की आपल्याकडच्या ज्या स्टुडंट आहेत त्या खूप चांगलं म्हणजे ते माझ्यापेक्षा जास्त पण अर्निंग करतात. म्हणजे छान वाटतं की अरे हा आपल्यापेक्षा जास्त करतायत म्हणजे त्यांची ग्रोथ किती छान होतीये. मस्त वाटतं एकदम, म्हणजे एक समाधान वाटतं की आपण ह्या फील्ड मध्ये लोकांना काहीतरी चांगलं देतोय. सो छान वाटून जातं. छान. असा टीचर ऍक्च्युली असावा की ज्याला स्टुडंटला मोटिवेट करून छान आणि समाधान वाटतं. समाधान, मग मुलींना प्रॉब्लेम्स येत नाही. तर तुम्ही बिझनेस लाईफ आणि पर्सनल लाईफ कशी मॅनेज करता, म्हणजे टाइम मॅनेजमेंट वगैरे? कारण स्त्रियांना घर आणि बिझनेस दोन्ही सांभाळायचं म्हटल्यावर थोडी ओढाताण होतेच. तारेवरची कसरत आहे, लिटरली तारेवरची कसरत आहे. जेव्हा म्हणजे माझं जेव्हा मी सलॉन टाकलं तेव्हा माझं फर्स्ट बेबी 2 इयर्सचं होतं. अच्छा. मग मी तिथं सलॉनच्या जवळ त्याचं स्कूल बघितलं. म्हणजे माझी तयारी माहिती का मॅम, 2 व्हीलर चालवायला शिकण्यापासूनची होती. सो मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यातच म्हटलं की त्या सुरू झाल्या. मग तो लहान मुलाला मी ट्युशन पण घेत होते अगोदर, म्हणजे टीचिंग मध्ये होतच कसंही. सो हे सुरू करायच्या पहिले मी छोट्या घरगुती ट्युशन पण घ्यायचे मुलांच्या. सो मुलांना थोडी सवय लागली होती म्हणजे मोठ्या मुलाला की मम्मा जातीये 2-3 आवर्स. मग मी त्यांचे पेशन्स वाढले होते की मम्मा जरा 2 तासांपेक्षा 4 तास बाहेर जाते. सो त्यांचे पेशन्स वाढले की त्यांना हे झालं की आणि मुलांना म्हणजे मी आत्ता अनुभवते, मला नंतर मी सेकंड बेबीचा चान्स घेतला. सेकंड बेबीचा जेव्हा चान्स घेतला त्यावेळेस लिटरली
बिझनेसमध्ये मी इतक्या फ्लो मध्ये म्हणजे स्ट्रगलिंग पॉइंटला होते की मी तिथं मागेही सरकू नाही शकत जात. नव्हते. आणि हे पण महत्वाचं आहे, फॅमिली लाईफ पण, आणि माझा बिझनेस ग्रोअपला आलाय तर हो. मी असणं खूप गरजेचं आहे. हम्म, हम्म, पण ते एनर्जी आपल्याला जी आतमधून हम्म, येते ना, हम्म. ती त्यावेळेस मला खूप कामाला आली. की मी लिटरली 9 मंथच्या म्हणजे लास्ट डेला जेव्हा डिलिव्हरी होणार त्या दिवशी पण मी सलून मध्ये काम करत होते. अच्छा. संध्याकाळी 10 वाजता घरी गेल्यानंतर मला पेन सुरू झालं आणि मग मला समाधान वाटलं की अरे आपण म्हणजे लास्ट स्टेज पर्यंत आपल्या ह्याच्या सलॉन साठी किंवा आपल्या बिझनेस साठी काम करतोय. त्यावेळेस स्टाफनी सपोर्ट केला एकदम. मग ही जी सवय एक छोट्या मुलाला तर पोटातूनच लागून गेली की मम्मा गर्भसंस्कार. ते गर्भसंस्कारच झाले की मम्मा आपल्यासाठी एवढीच अवेलेबल असणार आहे. सो त्याने ते ऍक्सेप्ट केलं. आणि मेन माझ्या सासूबाईंचा आणि हस्बंडचा सपोर्ट खूप चांगला होता. सो त्यांनी पूर्ण घर सांभाळून घेतलं. उगच असं पक्षासारखं उडता नाही येत मॅम. म्हणजे माणूस जेव्हा टेन्स फ्री असतो ना तेव्हा तो खरंच उडू शकतो. हे मी घरच्यांचा अनुभवलंय. सपोर्ट मुळेच Yes, होतं. आणि yes. तुम्हाला जर घरातले टेन्स असतील ना तर लेडीज नाही जाऊ शकत पुढे. हे लिटरली खरंच अनुभवलंय मी. आणि लोक म्हणतात की अरे हा ह्यांचं छोटंसं पार्लर होतं बघा ना, त्यांनी आता किती मोठा बिझनेस वुमेन झालेत. म्हणजे फोन करताना विचार करतात यांना फोन करू का आपण, असं विचार करतात की जे जुने कॉन्टॅक्ट आहेत ते. पण त्याच्या ज्या मागच्या सगळ्या फेज आहेत ना, ह्या सगळ्या माझ्या बॅकग्राऊंड म्हणजे पर्सनल लाईफ मधल्या ज्या गोष्टी आहेत, मी कधीच पर्सनली असे ट्रिपला गेलो नाही आम्ही की 8 दिवस जावं 4 दिवस जावं, कारण सगळं मन त्या बिझनेस मध्ये अडकलेलं. पण तो जो स्ट्रगल पिरियड माझा गेला ना त्याच्यामध्ये मी खरंच इफर्ट्स घेतले आणि त्याचं मला आता इनपुट भेटतं की मी आता जास्त मुलांना वेळ देऊ शकते. कारण आता टीम मॅनेजमेंट होते. सो आता आपण वेळ देऊ शकतो. म्हणून लोकांचा विश्वास कमावणं हेच मी आतापर्यंत केलं. सो मग ते मॅनेजमेंट करताना ऑब्व्हियसली घरच्यांनीच सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज केलं ह्याच्यामध्ये. पण आता मी ती वेळ कमी येते की आता बिझनेसला थोडं कॉम्प्रोमाइज करायला सांगते आणि मग घरच्यांना तो वेळ देऊन. सो माझ्या मुलांचं आणि सासूबाई आणि मिस्टरांचं ह्याच्यात सगळ्यात मोठं कॉम्प्रोमाइज आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी हे केल्यात की. आणि प्रत्येक वेळी माझ्या मोठ्या मुलाचा बर्थडे एप्रिलमध्ये असतो ना, प्रत्येक बर्थडेला मला ब्राईड बुक असायची. अरे म्हणजे की मला असं वाटायचं म्हणजे ते पैसे आता त्याचा आनंदच नसायचा, पण ह्याचा बर्थडे आणि मी घरी सांगू कसं की आता मला आज ब्राईड आहे. ह्या सगळ्यात मोठा माझा स्ट्रगल आहे. आणि असं पर इयरली व्हायला लागलं की अरे ते व्हायचंच. तो आता मग 12 वर्षांचा झाला, त्याने ऍक्सेप्ट केलं की आता मम्मा. आणि आता जेव्हा असं झालं की आता मला ती डेट बुक नाही होत. आता ती सोडून दुसऱ्या डेट बुक होतात. दॅट्स वाईज मी आता तो पिरियड त्यांना देऊ शकते. म्हणजे आपल्याला एक पिरियड येतो की आपण फॅमिलीसाठी देऊ शकतो. असं होत नाही की आपण फॅमिलीला पूर्ण सोडतो. कारण फॅमिली बघत असते आपण किती स्ट्रगल करत असतो. म्हणून मला असं वाटतं की मुलींनी जर तुमचे कष्ट दिसले ना, प्रत्येक व्यक्ती कॉम्प्रोमाइज करतो. त्याच्यामुळे तुम्ही ते दाखवा करतोय. सो ते दिसलं की सगळेच मॅनेज करतात. बरोबर. स्ट्रगल तर महत्वाचेच आहे. लेडीजला स्ट्रगल आहेच. नवदुर्गा सिरीजच्या मार्फत तुम्ही आपल्या मैत्रिणींसाठी काय संदेश द्याल? जर आता ऍक्च्युली तुम्ही म्हणताल तर मैत्रिणी आणि ह्या सगळ्या क्लायंट बेस हा पण आपला म्हणजे प्रत्येक आता तुम्ही दिसलं तरी मला असं वाटेल अरे हा ह्या माझ्या क्लायंटच आहेत. तो फॅमिली म्हणूनच सगळ्या लेडीज कन्सिडर होतात. सो नवदुर्गाच्या सिरीज नुसार सगळे प्रत्येक लेडीज मध्ये एक दुर्गा असतेच. फक्त तिने ना तिला प्रमोट केलं पाहिजे, स्वतःला ओळखलं पाहिजे. स्वतःचे गुण जे आहेत आपल्याकडे खूप मुलींकडे खूप चांगलं क्वालिफिकेशन असतं, पण ते प्रमोटच करत नाहीत किंवा ते दाखवतच नाही. सो अशा खूप लेडीज आहेत की एज्युकेशन खूप चांगलं आहे आणि त्यांनी करायची पण इच्छा आहे. म्हणजे मला स्वतःला पण म्हणत काजल किती छान केलं, एवढा वेळ जातो आणि बरोबर. सो तुझं किती छान चाललंय. पण त्याच्या मागची हिस्ट्री किंवा आपण काय इफर्ट्स घेतो म्हणजे अंदाजच नसतो किती इफर्ट्स घ्यावे लागतात. सो मला असं वाटतं की मुलींना म्हणजे नवदुर्गांनी हेच हे केलं पाहिजे, स्वतःला क्वालिफाय केलं पाहिजे, स्वतःला प्रमोट केलं पाहिजे, स्वतःच्या क्वालिटीज ओळखल्या पाहिजेत. आणि आपल्या विचारसरणीमध्ये जर तुम्ही बदल घडवला ना, म्हणजे लेडीजनी विचारसरणीमध्ये जर खरंच बदल घडवला तर त्यांना खूप चांगली डेव्हलपमेंट त्यांची होईल. प्रत्येक स्त्री म्हणजे लिटरली मला असं वाटतं की अरे जे क्लायंट जेव्हा आपल्याकडे येतात तर किती मुली प्रत्येक फील्डमध्ये प्रत्येक जण कष्ट करत असतो. बरोबर की नाही? म्हणजे प्रत्येकाचाच 100% इफर्ट देऊनच तो काम करत असतो. पण तुम्ही गरज म्हणून जर एखादा जॉब करत असताल, भले तुमची ती आवड नाहीये पण तुम्ही नीड आहे म्हणून तुम्ही जर जॉब करत असताल आणि तुम्हाला वाटत असेल की अरे हा ब्युटी फील्ड ह्याचा मी खूप दिवसांपासून विचार करते पण माझा डिसिजन कधी झाला नाहीये. सो मला असं वाटतं की त्या गरजेकडे एकदा तुम्ही आवड म्हणून बघा. तर तुम्ही आवड म्हणून बघितलं ना
तर तुमची ती आवडच तुम्हाला तुमची गरज कधी करणारच नाही. तुमची कुठली आवड ही आवडतं ना, ती कला. आत्ताचं मार्केट असं आहे की तुमची फक्त जी आर्ट आहे ती विका घ्यायला खूप लोक तयार आहेत. बरोबर. पण तुम्हाला त्या वेनी मार्केटिंग अपग्रेड राहिलं पाहिजे. तुम्ही जरी आपण पहिल्या जमान्यातला असलो म्हणजे असलो पाहिजे की मला ते जमणार नाही, नाही ती किती छान व्हिडिओज करते आणि मग मला कसं एखादा बिझनेस सुरू. अरे सगळं तुमच्या व्हिडिओज वर लगेच येत नाही ना. मग तुम्हाला स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे, स्वतःची विचारसरणी सुधारली पाहिजे, नवीन नवीन पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत जे तुम्हाला मोटिवेट करतील. ही पुस्तकं जेव्हा तुम्ही वाचताना तेव्हा सेल्फ मोटिवेशन म्हणतो आपण याला, की तुम्ही जर सेल्फ कुणीही मॅम कुणालाच मोटिवेट करण्यासाठी आजकाल अवेलेबल नाही. एवढं बिझी शेड्यूल आहे ना सगळ्यांचं. आणि सगळे सेल्फिश लोक मोस्टली असं होतात की अरे नाही मला वेळच नाही, असं मोस्टली होऊन जातं की. आणि प्रत्येक जण खूप बिझी आहे स्वतःच्या ह्याच्यामध्ये. सो मला असं वाटतं लोकांनी म्हणजे नवदुर्गांनी सेल्फ मोटिवेशनचे पॅटर्न शोधले पाहिजेत की आपण सेल्फ मोटिवेटेड कशाने होणार आहोत. सो तुम्हाला जर असं वाटत असेल की एखादं मी सेल्फ मोटिवेट, मला एखादा मूवी बघितला, जर मूवी असेल तो बघितला, नक्की तुम्ही एन्जॉय करा. देन तुम्ही डान्सिंग क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करू शकता. ड्रॉइंग क्षेत्रामध्ये करत तर द्या ना, कदाचित तुमचं भविष्य सुधारू शकतो. सो स्वतःला डेव्हलप करा, हीच एक माझी नवदुर्गांना विनंती असेल. अगदी खरंय, स्वतःला तर डेव्हलप केलंच पाहिजे. धन्यवाद मॅडम, तुम्ही द व्हॉइसच्या नवदुर्गा सिरीज मध्ये आलात आणि तुमचा वेळ दिलात आम्हाला आणि आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारायला आलात. ऍक्च्युली थँक्यू तुम्हालाच म्हणायला पाहिजे द व्हॉइसला, कारण तुम्ही ही खूप छान अपॉर्च्युनिटी नवदुर्गांसाठी दिलेली आहे. या निमित्ताने खूप लोक कदाचित एखादा व्हिडिओनी पण, बऱ्याच माझ्यासारख्या ज्या ब्युटिशियन्स असतील किंवा काही लेडीज असतील त्या खूप चांगल्या होतील की तुम्ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल ऍक्च्युली मी मला थँक्यू म्हणलं पाहिजे. थँक्यू. थँक्यू सो मच.